हाय डिअर स्टुडंट्स. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिम्पसन्स वन थर्ड रूल बघितला होता आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल बघितले होते. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये आपण आणखी काही एक्झाम्पल सिम्पसन्स वन थर्ड रूल वरती बघणार आहोत. सो राईट डाऊन एक्झाम्पल नंबर 3. अप्लाय सिम्पसन्स वन थर्ड रूल. सिम्पसन्स वन थर्ड रूल to find integration 0 to 2 f of x dx using the following data. So हा डेटा दिलेला आहे x आणि f of x च्या रिलेटेड. So x is 0, f of x is 1.1, x is 0.5, f of x is 1.9. When x is 1, f of x is 2.4. When x is 1.5, f of x is 5.7. When x is 2.0, f of x is 8.1. सो अशा प्रकारे आपल्याला एक अननोन फंक्शन आहे, त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. त्यांचा x आणि f ऑफ x चा डेटा आपल्याला दिलेला आहे. ओके, सो राइट डाउन इन सोल्यूशन कन्सिडर I is what? Given integration 0 to 2 f of x dx. Okay, so write down this as 1. So initial value काय दिली बघा आपल्याला? It is lower limit of integration 0, upper limit of integration 2, आणि ऑलरेडी ह्या कॉलम वरनं तुम्हाला लेंथ ऑफ इंटरवल लक्षात येईल. सो इट इज व्हॉट? इट इज 0.5. कोणतेही दोन ऍडजसेंट व्हॅल्यू घ्या, त्यांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स किती आहे? 0.5 चा. त्यामुळे h ची व्हॅल्यू किती आली? 0.5. ओके, सो परत एकदा मी हा टेबल रिराइट करतो. येस, सो इट इज व्हॉट? x and f of x. So I will write value of x is 0.5, 1, 1.5, 2. What is f of x? f of x is nothing but what? y, जो की अननोन फंक्शन आहे, पण त्याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. इट इज 1.1, 1.9, 2.4, 5.7 and then 8.1. So by using Simpson's one third rule, काय येईल बघा इंटिग्रेशनची व्हॅल्यू? येस, इट इज नथिंग बट इंटिग्रेशन I इज इक्वल टू, म्हणजेच काय? इंटिग्रेशन 0 to 2 f of x dx इज इक्वल टू h upon 3 in bracket y0 plus yn, ओके, प्लस 4 into ऑड व्हॅल्यूज. सो इथं ऑड व्हॅल्यूज कोणते कोणते आहेत हे आपण अगोदर इथे डिनोट करूया. सो डायरेक्टली फॉर्म्युला लिहिता येईल. इट इज स्टार्ट फ्रॉम y0. ओके, सो हा काय? x0, x1, x2, x3 and x4 it is. Next y0, y1, y2, y3 and y4. So odd values काय येतील? It is except from first and last. So it is what? y1 and y3. Okay, so इथे मी काय लिहीन? 4 into y1 plus y3 plus 2 into even values of y. So it is nothing but what? y2, y4 येणार नाही, कारण y0 and y4 they are what? They are end values. So त्या दोन व्हॅल्यू न सोडून राहिलेली इवन व्हॅल्यू काय असेल? फक्त इट इज y2. So what is our formula? It is nothing but h upon 3 in bracket y0 plus yn plus 4 into y1 plus y3 plus 2 into y2. So what is the value of h?
h is nothing but 0.5 divided by 3. y0, so y0 ची व्हॅल्यू काय बघा इथं 1.1 plus 8.1. What is yn? It is 8.1. So या दोघांचे ऍडिशन काय येईल? It is 9.2 plus 4 into y1 plus y3. So what is y1? It is 1.9. Okay. So 1.9 plus what is y3? It is 5.7. So it is nothing but its addition is 7.6 plus 2 into y2. So what is y2? y2 ची व्हॅल्यू काय? It is 2.4. So 0.5 divided by 3 in bracket 9.2 plus 4 into 76. So it is nothing but 3.0. It is what? 3.4. Okay. It is what? 30.4. So हे कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्सीवरती करू शकता. नेक्स्ट 2.4 into 2, इट इज what? 4.8. सो अशा प्रकारे आपण आतलं सिम्प्लिफिकेशन करून घेतलं. आता आतलं आपण काय करूया? ऍडिशन करू. सो बाहेरची व्हॅल्यू ऍज इट इज 0.5 upon 3 इन ब्रॅकेट 9.2 plus 30.4 plus 4.8. Okay, so it is what? 44.4. So जेव्हा तुम्ही 44.4 ला 0.5 न मल्टिप्लाय करता, so it becomes what? 22 upon 22.2. Okay. So ह्याची व्हॅल्यू काय आली? 0.5 न मल्टिप्लाय केल्यावर इट इज what? 22.2 divided by 3. सो आलेली जी व्हॅल्यू आहे 22.2, त्याला आपण काय करूया? 3 न डिवाइड करू. ओके. सो 3 न डिवाइड केल्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय भेटेल? इट इज 7.4. So this is the value of what? Required integration, which is nothing but काय होता दिलेला इंटिग्रेशन? इट इज इंटिग्रेशन 0 to 2 f of x dx. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? दिलेला जो फंक्शन आहे तो अननोन असला तरी त्यांचे x आणि f of x चे व्हॅल्यू जर का दिलेले असतील तर तुम्ही काय करू शकता? त्याच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके. सो इथं बघा, जो दिलेला फंक्शन होता तो अननोन होता. फक्त तुमच्याजवळ व्हॅल्यू कशाचे होते? व्हॅल्यू ऍट पॉइंट 0, 0.5, 1, 1.5 and 2. So by using this value and Simpson's 1/3 rule, you can evaluate the value of integration 0 to 2 f of x dx. It is what? 7.4. Okay. सो अशा प्रकारे तुम्ही अननोन फंक्शनचं सुद्धा इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. सो नाउ विल गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. Write down example number 2. Evaluate integration 0 to 1.2 of log of 1 plus x square dx by using Simpson's 1/3 rule. Okay. So with h is equal to 0.2. सो इथं आपल्याला बघा, हा जो फंक्शन आहे तो आपल्याला डायरेक्टली याचं इंटिग्रेशन येत नाही. तर व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ न्यूमेरिकल इंटिग्रेशन? इट इज टू फाइंड इंटिग्रेशन ऑफ सच अ फंक्शन विच इज नॉट इंटिग्रेबल. ओके. सो सोल्युशन मध्ये अगोदर आपण दिलेलं इंटिग्रेशन घेऊया. कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1.2 log of 1 plus x square into dx. So what is our a? A is 0, b is 1.2 आणि ऑलरेडी h ची व्हॅल्यू दिलेली आहे. इट इज व्हॉट? 0.2.
So now we'll find what column of x and f of x. सो इथे मी एफ ऑफ एक्स लिहून घेतो किंवा डायरेक्टली लिहिले तरी चालेल. सो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू log of 1 plus x square. So I will make the column of x and f of x. x व्हॅल्यू कुठून स्टार्ट होईल? इट स्टार्ट फ्रॉम 0. त्यामध्ये 0.2 ऍड करा. त्यामध्ये परत 0.2 परत 0.2. ओके, सो इट इज व्हॉट 0.8 1 and 1.2 because our upper limit is what 1.2. त्यानंतर आता आपल्याला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या अगोदर तुम्ही काय करा, लॉग जो आपण यूज करतो, ओके, सो जस्ट नोट दॅट जो आपण लॉग यूज करणार आहे कॅल्सी मध्ये, येस, सो यूज व्हॉट नॅचरल लॉग. सो व्हॉट इज नॅचरल लॉग? नॅचरल लॉग म्हणजे जो लॉग तुम्हाला असं एल सफिक्स एन न डिनोट केलेला आहे कॅल्सी मध्ये, तो लॉग आपल्याला इथं यूज करायचा आहे, नॉट रेग्युलर लॉग. ओके, सो केव्हाही एक्झाम्पल जर का तुम्हाला लॉगच्या टर्म मध्ये दिलेले असतील आणि कॅल्सी यूज करायचा आहे, इथं बेस जर का दिलेला नसेल तर याचा बेस काय असतो? इट इज नथिंग बट ई. सो ई मीन्स यू हॅव टू यूज नॅचरल लॉग विच इज नथिंग बट व्हॉट? इट इज ln. ओके, सो आता आपण काय करूया, इथं मी अगोदर ह्याची व्हॅल्यू लिहीन, मग त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. सो फर्स्ट आय विल कॅल्क्युलेट पुट एक्स इज इक्वल टू व्हॉट. बघा ह्याच्यामध्ये इथं लक्ष द्या, लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर कडे. अगोदर आपण ते टर्म लिहू आणि नंतर ना त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो पुट एक्स इज इक्वल टू, yes, put x is equal to 0, so it becomes what? Log of 1. ह्याची व्हॅल्यू आपण नेक्स्ट स्टेप मध्ये फाइंड आउट करू, और आय विल राइट जस्ट अबोव ऑफ दॅट. ओके, येस. सो लक्ष द्या आता, इट इज व्हॉट लॉग ऑफ 1. नेक्स्ट पुट x इज इक्वल टू 0.2. 0.2 चा स्क्वेअर काय येईल? इथे x इज इक्वल टू 0.2 ठेवा. 0.2 चा स्क्वेअर काय येईल? इट इज नथिंग बट 0.04. ओके, सो 0.04 1 मध्ये ऍड करा. सो इट इज व्हॉट लॉग ऑफ 1.04. नेक्स्ट 0.4. 0.4 चा स्क्वेअर तुम्ही जर का कॅल्क्युलेट केला तर इट इज व्हॉट 0.16. सो 1 मध्ये ऍड करा. सो इट बिकम्स व्हॉट लॉग ऑफ 1.16. नेक्स्ट 0.6. 0.6 चा स्क्वेअर इट इज व्हॉट 0.36. सो इथं व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर लॉग ऑफ 1 प्लस 0.36 इट बिकम्स व्हॉट लॉग ऑफ 1.36. त्याचप्रमाणे हा काय लॉग ऑफ 1.64. त्यानंतर इथं 1 पुटअप करा. सो इट बिकम्स व्हॉट लॉग ऑफ 1 प्लस 1 इट इज व्हॉट लॉग ऑफ 2. नेक्स्ट 1.2. सो 1.2 चा स्क्वेअर इट इज नथिंग बट 1.44. इथं 1.44 पुटअप केल्यानंतर काय लॉग ऑफ 2.44. सो अशा प्रकारे आपण हे टर्म अगोदर कॅल्क्युलेट केले. आता ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. सो हे तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये लिहायची गरज नाही. सो डायरेक्टली व्हॅल्यू जरी लिहिलात तरी चालेल. इथं समजण्यासाठी मी हे अगोदर टर्म्स लिहिले. आता आपण काय करूया, ln of 1 फाइंड आउट करू. सो ln of 1 means natural log of 1, it is what? 0. Next, natural log of 1.04. So it is what? 0.0392. Okay. So next, log of 1.16. Next, log of 1.16. So it is what? 0.1484. 1484. Next, log of 1.36. So it is what? 0.30748 I. Okay, so I will show you.
30748. तुम्हाला जर का 4 डिजिट मध्ये लिहायचं असेल तर हा 8 अगोदरच्या डिजिट मध्ये कन्वर्ट करा. बिकॉज इट इज ग्रेटर दॅन व्हॉट 5, सो यू कॅन राईट प्रिव्हियस डिजिट इन्स्टेड ऑफ 4. इट इज व्हॉट, तुम्ही काय लिहू शकता इथं 5. म्हणजे लिहिताना 4 डिजिट मध्ये काय लिहाल 0.3075. नेक्स्ट, log of 1.64. So it is what 0.49469 आहे. तर मी ते काय लिहीन डायरेक्टली, इट इज व्हॉट 0.49469 आहे. सो हा 9 ला मी इथं काय करतो कन्वर्ट करून घेतो. म्हणजे इथं 6 च्या ठिकाणी काय लिहितोय 7. ओके. जर का तो 5 पेक्षा कमी असेल म्हणजे काय 1 2 3 असेल तर प्रिव्हियस डिजिट ऍज इट इज ठेवायचं आहे. ओके. सो आय विल राईट व्हॉट 0.4947. नेक्स्ट, नॅचरल लॉग ऑफ 2. इट इज व्हॉट 0.6931. नेक्स्ट, लॉग ऑफ 2.44. सो तुम्ही हे कॅल्सी मध्ये चेक करा, व्हॅल्यू मॅच होत असतील तर लक्षात ठेवा तुम्ही नॅचरल लॉग यूज करता. अदरवाइज यू हॅव टू रिप्लेस लॉग बाय नॅचरल लॉग. नेक्स्ट व्हॅल्यू काय आली 0.8920. ओके. सो ऍक्च्युली इथे व्हॅल्यू काय होती बघा 0.899199. सो हा 9 चा इथं 10 केला, हा 10 केल्यामुळे हा काय झाला 20. सो त्यामुळे इथं काय लिहिलेलं आहे मी 0.8920. सो अशा प्रकारे हे सगळे व्हॅल्यू आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत सिम्पसन्स 1/3 रूल यूज करणार आहोत. ओके. येस. सो फर्स्ट आय विल डिनोट दीज व्हॅल्यूज. सो हा काय येईल येस. सो दिस व्हॅल्यू इज नथिंग बट y0, y1, y2, y3, y4, y5 and y6. ओके. सो आता आपण by using Simpson's 1/3 rule, by using Simpson's 1/3 rule, integration I is which is nothing but what integration of 0 to 2 log of 1 plus x square dx is equal to h upon 3 in bracket. What is initial plus last value? It is y0 plus y6 plus 4 into odd values. आता odd values कोणते कोणते आहेत बघा. I will just circle it y1, y3 and y5. So हे झाले odd values. So I will write it 4 into y1 plus y3 plus y5 plus 2 into even values. So even values काय आले? It is y2 plus y4. सो अशा प्रकारे आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. सो आता काय करूया आपण व्हॅल्यू पुटअप करूया. ओके. सो आय विल राईट द व्हॅल्यूज. सो विच इज इक्वल टू डायरेक्टली मी इथं आता ऍडिशन करून लिहिणार आहे. एच व्हॅल्यू किती होती? इट इज 0.2 डिवायडेड बाय 3 in bracket y0 plus y6. So what is my y0? It is 0. What is y6? It is 0.8920. So या दोघांचे ऍडिशन काय येईल 0.8920 प्लस 4 into what is y1? y1 बघा काय होता? It is 0.0392. ओके. सो सायमल्टेनियसली तुम्ही कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्लस 0.3075 plus y5 it is what 0.6931. सो या तिघांची ऍडिशन केल्यावर तुम्हाला भेटेल 1.0398. ओके. प्लस 2 into y2. सो y2 is what 0.1484 plus y4 is what 0.4947. ओके. सो इथं y4 आहे, हा y2, या दोघांची ऍडिशन करून घेतली. सो इट बिकम्स व्हॉट 0.6431. ओके. सो आता मी इनर कॅल्क्युलेशन करून घेतो. तर तुम्हाला असं वाटत असेल हा 0.2/3 मी डिवाइड करून का घेत नाही, तर तुम्ही जेव्हा डिवाइड करून घ्याल तेव्हा ती व्हॅल्यू आणखी पॉइंट मध्ये येईल. सो तुमचा जो एरर आहे तो एरर वाढेल. त्यामुळे अगोदर ही क्वांटिटी सिम्प्लिफाय करून घ्या
त्याला 0.2 न मल्टिप्लाय करा आणि शेवटी 3 ने डिवाइड करा, जेणेकरून तुमचा आन्सर मोर करेक्ट येईल, म्हणजेच एरर कमी येईल. सो 0.8920 as it is plus 4 into 1.0398. So it is what? 4.1592 plus 2 into 0.6431. So it is what? 1.2862. सो अशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन करून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, या सगळ्यांची ऍडिशन करून घेऊ. सो इट बिकम्स व्हॉट? 0.2 डिवायडेड बाय 3 इन ब्रॅकेट. फर्स्ट व्हॅल्यू काय बघा, इट इज 0.8920 प्लस 4.1592 plus 1.2862. So it becomes what? 6.3374. Okay. So त्याला आपण 0.2 न मल्टिप्लाय करू. सो 0.2 न मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? इट इज नथिंग बट 1.26748 divided by 3. So our final answer is, त्याला डिवायडेड बाय 3 करून घेतल्यानंतर तो काय येईल? 0.42249. Okay, so you can write this as 0.422. हा 9 इकडे कन्वर्ट करून घ्या, म्हणजेच काय असेल? 0.4225. So this is what your value of integration 0 to 2 log of 1 plus x square dx by using Simpson's 1/3 rule. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जो दिलेला एक्झाम्पल आहे तो बाय युजिंग सिम्पसन्स 1/3 रूल सॉल्व करू शकता. ओके.